चला विद्यार्थ्यांनो, आपलं 5.3 संपलं होतं. आपण 5.4ला सुरुवात करणार. त्याच्या पहिले आपण पाहणार आहोत आपल्याला ट्रॅपेझियम. ABCD इज इफ एनी टू साइड्स आर पॅरलल देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ ट्रॅपेझियम. नंतर आयसोसेल ट्रॅपेझियम म्हणजे नॉन पॅरलल साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट ट्रॅपेझियम इज कॉल्ड ॲज अ आयसोसेलेस ट्रॅपेझियम. ज्या समांतर नसलेल्या दोन बाजू जेव्हा एकरूप असतात त्याला समद्विभुज समलंब चौकोन असे म्हणतात. बरोबर आहे. ह्या दोन प्रॉपर्टी आपल्या झालेल्या आहे, आयसोस्केल आणि नंतर एक थेरम आहे. हा थेरम ॲक्च्युली विचारत नाही पण त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आपल्याला. द बेस अँगल ऑफ आयसोसेल्स ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. समद्विभुज समलंब चौकोनाचे बेस अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हा बघा, हा तो तुमच्या पुस्तकात थेरम दिलेला आहे. द बेस अँगल ऑफ आयसोस्केल ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. याचा उपयोग आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सुद्धा लागू शकतो. बेस अँगलचा की आयसोसेलेस ट्रॅपेझियमचा आर कॉन्ग्रुएंट असतो. त्यातला आता आपण पहिलं घेणार आय जे के एल. साइड आय जे पॅरलल टू के एल. अँगल आय इज इक्वल टू 100 आणि के दिलाय 50 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल जे अँड एल. मग बघा, मी डायग्राम काढली. आय जे पॅरलल टू के एल अँड आय एल इज ट्रान्सव्हर्सल. आय एलला काय म्हटलं मी? ट्रान्सव्हर्सल म्हटलं. देअरफॉर अँगल आय प्लस अँगल एल इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला म्हणणार मी इंटेरियर अँगल. बरोबर आहे. म्हणजे आय जे समांतर के एल आणि आय एल ही छेदिका आहे. बरोबर आहे. मग टाकणार. अँगल आय किती दिला आहे? 108 प्लस अँगल एल इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल एल इज इक्वल टू 180 मायनस 108. देअरफॉर अँगल एल इज इक्वल टू 72 डिग्री. झालं. तसं आपल्याला जे काढायचं आहे. मग जे काढता येईल परत तेच. आय जे पॅरलल टू के एल आणि आता जे के कशी येणार? ट्रान्सव्हर्सल. आय जे पॅरलल टू के एल अँड जे के इज ट्रान्सव्हर्सल. आय जे समांतर के एल आणि जे के ही छेदिका आहे. म्हणून काय बोला? करेक्ट. अँगल जे प्लस अँगल के इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल जे माहिती नाही आपल्याला, अँगल जे के माहिती आहे. 53 इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल जे इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 53. अँगल जे इज इक्वल टू 127 डिग्री. झालं. आता पुढचं एक्झाम्पल नंबर 2 काय दिलंय? बोला. क्वाड्रिलॅटरल ABCD BC पॅरलल टू AD. बर. ABCD कळलं. BC पॅरलल टू AD आला. AB is equal to DC. AB is equal to DC. Angle A is equal to 72 degree. Find angle B and angle D. मग बघा, BC parallel to AD and AB is
ट्रान्सव्हर्सल, हिला जर आपण ट्रान्सव्हर्सल घेतली तर डायरेक्ट बोला काढता येईल आपल्याला काय अँगल बीज म्हटलं आहे ना, मग मी डायरेक्ट अँगल ए हा बी सी समांतर ए डी आणि ए बी ही छेदिका आहे, ही छेदिका आहे. म्हणून बोला आपण आत्ताच सोडवलं अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. मग अँगल ए किती आहे 72 डिग्री, अँगल बी माहिती नाही 180 डिग्री. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 72 डिग्री. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 108 डिग्री. झालं. आता इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. इथे दिलं त्यांनी ए बी इज इक्वल टू सी डी. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ कोणता झाला करेक्ट इज अ आयसो स्केल ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम म्हणजे चौकोन ए बी सी डी हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन आहे. मग समद्विभुज समलंब चौकोनाचे बेस अँगल कॉन्ग्रुअंट असतात. देअरफॉर अँगल ए कॉन्ग्रुअंट टू अँगल डी. देअरफॉर अँगल डी इज इक्वल टू 72 डिग्री. इथे लिहायचं बेस अँगल ऑफ आयसोस्केल ट्रॅपेझियम. समद्विभुज समलंब चौकोनाचे पायालगतचे कोन एकरूप असतात. अशा पद्धतीने आपला एक्झाम्पल नंबर 2 सुद्धा संपलेला आहे. आपण अँगल बी काढला 108 डिग्री आणि अँगल डी काढला 72 डिग्री. आता ह्या एक्सरसाइज मधलं शेवटचं गणित काय दिलं शेवटचं गणित बघूया आपण. पहा बी सी आणि ए डी. ए बी सी म्हणजे हा अँगल सुद्धा कॉन्ग्रुअंट दाखवायचा आपल्याला आणि डी सी बी कॉन्ग्रुअंट दाखवायचा आहे. चला मग इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी सी पॅरलल टू ए डी. ठीक आहे. नंतर सॉरी काय दिलं ते ए बी congruent to side AB congruent to side CD. ओके. मग आज डायरेक्ट म्हणून टाकू जर असेल क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ बोला करेक्ट आयसोसेलेस ट्रॅपेझियम. इथे लिहिणार बाजू ए बी एकरूप बाजू सी डी. म्हणून चौकोन ए बी सी डी हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. ठीक आहे. म्हणून त्याचे बेस अँगल म्हणजे अँगल बी ए डी इज इक्वल टू अँगल सी डी ए. याला नंबर देऊ आपण 1. झाला. मग आपल्याला लिहिलं आपण म्हटलं बी सी पॅरलल टू ए डी अँड ए बी इज ट्रान्सव्हर्सल. ए बीला काय म्हटलं ट्रान्सव्हर्सल म्हटलं. देअरफॉर बोला अँगल
ABC प्लस अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री इंटेरियर अँगल. त्याचप्रमाणे BC पॅरलल टू AD, AB ही छेदिका म्हणून इथे पण, अँड CD इज ट्रान्सव्हर्सल. CDला काय म्हटलं? ट्रान्सव्हर्सल म्हटलं. म्हणजेच काय? करेक्ट. कोणते अँगल? करेक्ट. BCD अँगल BCD प्लस अँगल CDA इज इक्वल टू 180 डिग्री. याला नंबर दिला 2, याला नंबर दिला 3. 2 आणि 3 सारखे लिहून टाकू. एक सारखे म्हणजेच काय? अँगल ABC प्लस अँगल BAD इज इक्वल टू अँगल BCD प्लस अँगल CDA. हा बघा आता आपण काय म्हटलं, पण BAD इज इक्वल टू CDA. हा BAD इज इक्वल टू CAD कॅन्सल झाले. बघा हा दोन्ही सारखे म्हणून झाले कॅन्सल. BAD मी इथे म्हणणार फ्रॉम 1. मग राहिलं काय? ABC इज इक्वल टू BCD. म्हणजेच अँगल ABC इज इक्वल टू अँगल BCD. आपल्याला BCD नको होते, त्यांनी काय नाव दिलं? BCD असं पण येतो, मग आपण DCB लिहू. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB. अशा पद्धतीने आपलं 5.4 संपलेलं आहे. उद्या आपण 5.5 ला सुरुवात करूया. ओके.